नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूया 36 जिल्ह्यांमधल्या 72 बातम्या. केंद्रात जाणार होतो पण राज्यात माझी गरज असल्याचं सांगितलं. मग आता काय झालं? भुजबळांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष सवाल. तर निर्णय घेण्यासाठी सर्वांसोबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया. बिनकामाचे मंत्री मंत्रिमंडळात, कामाचा नेता बाहेर. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची सरकारवर टीका. तर भुजबळांसाठी रस्त्यावरती लढाई लढण्याचा निर्धार. छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं नेते एकवटले. मुंबईत महत्त्वाची बैठक. परिसरात भुजबळांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. सरकार येऊन सरकारमध्ये नसणं हा मोठा अपमान. माणिकराव शिंदेंचा छगन भुजबळांवर नाव न घेता निशाणा. तर अजित पवार छगन भुजबळांना नक्की संधी देतील. हिरामण खोसकरांकडून विश्वास व्यक्त. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या बॅनरची नाशिकमध्ये चर्चा. कोकाटे यांच्या स्वागताच्या बॅनरवरून ज्येष्ठ नेते छगन भुजबळांचा फोटो गायब. तर भुजबळांचे कट्टर विरोधक सुहास कांदे यांचा मात्र फोटो. खातेवाटपानंतर आता पालकमंत्री पदावरून महायुतीत चढाओढ. रायगडच्या पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे आणि गोगावलेंमध्ये वाद. तर वरिष्ठ माझ्या रूपाने जिल्ह्याला न्याय देतील. पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर भरत गोगावलेंचं उत्तर. बीडच्या पालकमंत्री पदावरूनही मुंडे बंधू भगिनींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. पंकजा मुंडेंकडे पर्यावरण खातं. तर धनंजय मुंडे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याची धुरा सांभाळणार. छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्री पदावर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाटांचा दावा कायम. भाजपचे अतुल सावेही मैदानात. पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष. पुण्याच्या पालकमंत्री पदावरून 2 दादांमध्ये रस्सीखेच. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचंही नाव चर्चेत. ठाण्याच्या पालकमंत्री पदासाठी 3 नावं चर्चेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि वनमंत्री गणेश नाईक यांचंही नाव चर्चेत. तर ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद शिंदे साहेबांनी स्वीकारावं, सरनाईकांची प्रतिक्रिया. यवतमाळच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे संजय राठोड आणि भाजपचे अशोक उईके इच्छुक. दरम्यान पालकमंत्रीपद आता कुणाला मिळतं याकडे लक्ष. जळगावातही पालकमंत्री पदासाठी चढाओढ. गिरीश महाजन, संजय सावकारे आणि गुलाबराव पाटील हे मंत्री असल्यानं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याची उत्सुकता. नाशकातही पालकमंत्री पदासाठी मंत्र्यांमध्ये रस्सीखेच. दादा भुसे, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे इच्छुक. तर राष्ट्रवादीचे जास्त आमदार असल्यानं धोरणानुसार आम्हाला पालकमंत्रीपद मिळावं, माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. साताऱ्याच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचे शंभूराज देसाई, भाजपचे शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीचे मकरंद पाटील इच्छुक. तर पसंतीचा जिल्हा पालकमंत्री पदासाठी मिळावा असं प्रत्येकाला वाटतं. मात्र अंतिम निर्णय 3ही नेते घेणार, शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याचं माझ्यावर दायित्व. जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी दिल्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो, राधाकृष्ण विखे यांची प्रतिक्रिया. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मंत्री आशिष शेलार यांच्या मतदारसंघात रोषणाई कार्यक्रम. मंत्रिमंडळात उचित स्थान दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडणार, मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील. मला मंत्रिपद मिळावं म्हणूनच सगळ्यांनीच प्रयत्न केला, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. लग्न सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांचं स्वागत. पारिवारिक कार्यक्रमात एकत्र येणं ही महाराष्ट्राची संस्कृती, आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. साताऱ्याच्या शिरोळमध्ये मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचं स्वागत. 30 फुटांचा हार घालत कार्यकर्त्यांकडून जल्लोष. उदय सामंतांचं रत्नागिरीत जंगी स्वागत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उदय सामंत पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात ढोलताशांच्या गजरात फुलांचा वर्षाव करत स्वागत. मंत्री भरत गोगावलेंचं रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत. शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत गोगावलेंचं स्वागत. राज्यमंत्री इंद्रनील नाईकांचं यवतमाळमध्ये जल्लोषात स्वागत. शहरातील नेताजी चौकात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नाईकांचं स्वागत. खातेवाटप एकमतानं झालं. पालकमंत्री पदाचा प्रश्न देखील लवकरच सुटेल. पालकमंत्री पदाबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील. पालकमंत्री पदावर मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया. पुण्याला मंत्रिमंडळात चांगलं प्रतिनिधित्व मिळालं. चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, दत्तात्रय भरणेंना संधी दिली. मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया.
पुण्यात हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीनं हिंदू सेवा महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात 1000 मृदंग वादकांकडून एकत्रितपणे मृदंग वादन साजरे करण्यात. माहीम परिसरातील व्हिक्टोरिया चर्च बाहेर नाताळानिमित्त आकर्षक रोषणाई. चर्च जवळील सेल्फी पॉइंटने ख्रिस्ती बांधवांबरोबरच सर्वांचं लक्ष वेधलं. सोलापुरातील मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात 27 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न. आमदार देवेंद्र कोठे यांच्या विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानतर्फे मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन. अंबरनाथच्या उपजिल्हा रुग्णालयात कांगारू मदर केअर प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. नवजात अशक्त बालकांच्या संगोपनासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार. नंदुरबारच्या सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 538 घोड्यांची विक्री. घोडे बाजारात अवघ्या 8 दिवसांमध्ये 2.5 कोटींची उलाढाल. उल्हासनगरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार. महापालिका अधिकारी आणि वाहतूक पोलिसांची समिती गठीत. 1 जानेवारीनंतर नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होणार. उल्हासनगरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करा. महापालिका आयुक्तांचं थेट पोलीस आयुक्तांना साकडं. बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करूनही कारवाई केली जात नसल्याची तक्रार. नंदुरबार शहरातील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक वाढल्यानं दरात घसरण. भाजीपाल्याचे दर कमी झाल्यानं सर्वसामान्य नागरिकांना दिलासा. नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची आवक वाढली. मिरचीची आवक वाढल्यानं स्थानिक पातळीवर महिलांना रोजगार उपलब्ध. नागपूरची संत्री धुळ्यामध्ये दाखल. संत्र्यांची 50 रुपये किलोने विक्री. संत्री खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी. वाढत्या गुन्हेगारी विरोधात हडपसर पोलीस ठाण्यावर नागरिकांचा मोर्चा. गुन्हेगारांवर कठोर कारवाईचा पोलीस आश्वासनानंतर मोर्चा माघारी. जालन्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची रॅली. सीना कुंडलिका नदी परिसरातील अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी. बदलापुरात पावाची लादी 3 रुपयांनी महागणार. बदलापूर बेकरी असोसिएशनचा दरवाढीचा निर्णय. 24 डिसेंबरपासून नवी दरवाढ लागू होणार.